राऊत साहेब, तुम्ही आता बोलताना नेपाळचा उल्लेख केला, नेपाळच्या घटनेचा उल्लेख केला. काल शरद पवार भाषणात असं म्हणाले की देवाभाऊ, भारताच्या आजूबाजूला काय चाललं आहे ते पहा. नेपाळमध्ये राज्यकर्त्यांना इकडच्या जनतेनं घालवलं. या घटनांमधून काही शहाणपण घ्या. मग मी तेच सांगतोय. मात्र तुम्ही शरद पवार साहेबांना नक्षलवादी किंवा माओवादी ठरवाल का? आम्ही जेव्हा असा इशारा देतो की बाजूच्या देशात किंवा बाजूच्या राज्यात काय चाललंय ते पहा, तेव्हा त्यांचे लोक आमच्या विरुद्ध जाऊन गुन्हे दाखल करा असा आग्रह धरतात. हे माओवादी विचारांचे आहेत, हे नक्षलवादी विचारांचे आहेत. आम्ही कोणत्याही विचाराचे नाहीत. आम्ही महाराष्ट्र धर्माचे पालन करणारे मराठी माणसं आहोत. आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही शिवसैनिक आहोत. पण शरद पवारांनी जो काय विचार मांडला तोच आमचा विचार आहे. बाजूला काय चाललंय ते पहा. मग तुम्ही शरद पवारांना माओवादी म्हणाल का, नक्षलवादी म्हणाल? सांगा ना. अत्यंत योग्य भूमिका पवार साहेबांची आहे, जी आमची आहे. महाराष्ट्र जर लुटला जात असेल अशा प्रकारे आणि शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची लूट होणार असेल, सरकारी तिजोरी लुटायलाही शिल्लक नाही, हे माहिती आहे का? कर्ज काढलं जातं तेही लुटलं जात आहे. हे राज्य प्रगतीपथावर, हे राज्य प्रोग्रेसिव्ह, या राज्यामध्ये गुंतवणूक येते म्हणजे काय येते? कुठे आहे गुंतवणूक? उद्या नरेंद्र मोदींचा 75वा वाढदिवस हे साजरा करतायत कर्जाच्या पैशातूनच. सरकार साजरा करत आहे अनेक योजनांच्या माध्यमातून. काय गरज काय? नरेंद्र मोदी हे ते खूप साधेग्रस्त आहेत. मग देशभरामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे करण्याची गरज नाही. जनता साजरा करेल ना. जनतेला हवा असेल तर. पंडित नेहरूंचा वाढदिवस जनता साजरी करायची, अजूनही करते. महात्मा गांधींचा वाढदिवस जनता साजरी करते. बाळासाहेब ठाकरेंचा वाढदिवस जनता साजरी करते. अटल बिहारी वाजपेयींचा वाढदिवस जनता साजरी करते आणि करत होतं. मग नरेंद्र मोदींचा वाढदिवस सरकारने का साजरा करावा? सरकारी पैशानं. मोदींनी थांबवलं पाहिजे ही जनतेचा. महाराष्ट्र कर्जबाजारी असताना हे करू नये. कर्जबाजारी असताना मोदींच्या वाढदिवसाचा केक कापणं हा आर्थिक अपराध आहे, आर्थिक गुन्हा आहे. मोदींच्या वाढदिवसाचा उल्लेख केला तर मोदी 75चे होता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये संघाने 75 निवृत्ती अशी इशाऱ्यांमध्ये काही आपली भूमिका मांडली. तुम्हाला काय वाटतं? 75 पूर्ण होता, मोदी काय घोषणा करू शकतात? मोदी देश वाट पाहतो. बघा, मोदींच्या अस्तित्वाची दखल देश घेत नाहीये सध्या. सुरुवातीला मोदी काहीतरी करतील किंवा मोदींच्या रूपानं आशेची किरणं दिसतील असं लोकांना वाटलं. लोकांनी मतदान केलं. नंतर होट चोरी करून 2 निवडणुका जिंकले. भ्रष्ट